नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। हे बघा, मी 500 ग्राम गाजर घेतलेले आहे। सालं आपण साफ केल्याच्या नंतर ते 450 ग्रामपर्यंत आपल्याला मिळून जातं, पण आपल्याला खवा न घालता हा गाजरचा हलवा करायचा आहे। त्यासाठी हे बघा, मी 7 ते 8 काजू आहे ना, थोडे असं पाण्यामध्ये 5-1 मिनटं फक्त भिजत ठेवलेले। जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही, जेणेकरून मला खव्याचं सारखं टेक्स्चर येण्यासाठी मी तशा प्रकारे करणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता। आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून हे बघा मस्त असं रवाळ असं आपण ही काजू आणि मिल्क पावडर एकत्र करून पेस्ट करून घेतलेली आहे। म्हणजे अशी खरखरीत झाले, पाणी वगैरे घालून न घालता मी ती पेस्ट केली आहे। नंतर गाजर असे स्वच्छ धुवून मी छान असे तासून घेते। तासून घेतल्याच्या नंतर पण मी जरा थोडे धुवूनच घेते नंतर, कारण काय माहिती आहे ते थोडेसे असे कण असतात ना, ते ह्याचे राहून जातात। त्याच्यामुळे तासून झाल्याच्या नंतर धुवून मग आपल्याला हे व्यवस्थित असे किसून घ्यायचे। तुम्हाला जाडं बारीक जसं किसायचं असेल तसं तुम्ही किसू शकता, की तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक केलात तरी चालेल। पण अशा प्रकारे मी व्यवस्थित असं किसून घेतलं आहे। मी माझ्या याला किसणीला जाड बारीक दोन्ही प्रकारचे हे पाती आहेत। तर मी जाड पण तुम्हाला दाखवते, पण जाड हे ना शिजायला जरा वेळ लागतो। त्याच्यामुळे काय माहिती आहे, मी बारीक किसणीवरतीच सर्व हे किसून घेतले। जाड बघा थोडंसं जाड होऊन जातं आणि मग ते शिजायला वेळ लागतं। त्याच्यामुळे बारीक किसणीवरती किसलं ना, आणि पटकन बारीक आणि एकदम तुम्ही तोंडात घालाल तसं आपल्याला पटकन, म्हणजे चावायची पण गरज नाही, एकदम म्हणजे तोंडात घालाल तसं विरघळेल असं आपल्याला गाजरचा हलवा तयार होतो। हा मी गुरुवारचा दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी पटकन आपल्या देवाला नैवेद्य दाखवून दत्त जयंतीसाठी धीरांच्या रूममध्ये जाण्यासाठी निघायचं होतं। त्यासाठी मी सकाळीच हा घाईघाईमध्ये हलवा केलेला, पण एक नंबर असा हलवा झालेला। कारण बघा, आपल्या घरातल्या देवाला पण आपल्याला काहीतरी गोडधोड दाखवायचं असतं, त्याच्यासाठी मी हा करून घेतलेला। तर एका पॅनमध्ये मी आता तूप घालून घेतलं, 2 चमचे तूप घालून घेतलं। आपल्याला तूप घातलं तर जरा चांगली अशी चव येते अजून आपल्या गाजरच्या हलव्याला। तसं तूप घातल्याच्यानंतर थोडा वेळ असं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये। तुपामध्ये परतून घेतल्याच्या नंतरच आपल्याला ह्यामध्ये दूध घालून आपल्याला ते गाजरचा हलवा शिजवून घ्यायचा। तर आता थोडा वेळ ना मी 5-1 मिनटं छान असं परतवून घेतलं। हे बघा, परतवून घेतल्याच्या नंतर बघा कलर पण बदलतो व्यवस्थित आणि थोडंसं असं शिजलं जातं। आणि नंतरच मग मी हे दूध घालून घेतलं। दूध म्हणजे आधीच हे रूम टेम्परेचरवरती थोडंसं गरम होतं, तेच ह्यामध्ये थोडं घालून घेतलं। आणि नंतर कसं माहिती आहे, आपल्या गाजरला पण पाणी सुटतं आणि दुधाचं पण पाणी तयार होतं आणि चांगलं ते शिजलं जातं। आणि जर तुम्हाला ह्यामध्ये खवा घालायचा आहे तर खवा पण घालू शकता, पण खवा न घालता हे अशा प्रकारे मी काजू आणि मिल्क पावडरची अशी पेस्ट करून घेतली ना, दरदरीत अशी मी मिक्सरला बारीक करून घेतली। त्याच्यामुळे ना खाताना असं वाटतं की ह्यामध्ये खवाच टाकला आहे। तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा। जर खवा आणायचा नसेल तर किंवा तुम्ही नुसतं दुधात केला तरी चालेल, पण थोडे काजू असतील तर काजू किंवा बदाम असे हे सर्व एकत्र घालून तुम्ही थोडीशी खरखरीत पावडर करून घेतले तर तुम्हाला खव्याचाच गाजरचा हलवा खाल्ला असा वाटेल। आणि मी साखर पण थोडीशी घालून घेतली, अर्धी वाटी साखर घालून घेतली। आणि आता गोडाचा पदार्थ असल्या कारणाने आपल्याला चिमटीभर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। तर आता मी यामध्ये थोडंसं असं चिमटीभर मीठ घालून घेते। बघा, अगदी थोडंसं चिमटीभर। आता ही 500 ग्राम गाजर घेतली तरी ती आपण सालं वगैरे काढून ती 450 ग्रामपर्यंत गाजरं आपल्याला मिळून जातो। त्याच्यामुळे थोडंसं चिमटीभर मीठ बस होऊन जातं। तर हे बघा, आता हे शिजता असं थोडंसं आटत आलं, त्याच्यानंतर मी ही मिल्क पावडर आणि काजूची जी पेस्ट केली आहे, पेस्ट म्हणजे दरदरीतच वाटून घेतले, कारण थोडंसंच भिजत ठेवलेलं मी। जास्त भिजलं तर ते मग नंतर हे जास्त चिकचिकीत होणार, आपल्याला खव्यासारखं टेक्स्चर येणार नाही। मग अगदी 5 मिनटासाठी फक्त काजू भिजत ठेवायचे। आणि अशा प्रकारे बघा, तुम्हाला वाटतं दिसतं ना असं त्यामध्ये खवा घातल्यासारखं, तर खायला पण तुम्हाला यामध्ये खवा घातल्यासारखं तोंडामध्ये तुम्हाला वाटणार खाता खाता। त्याच्यामुळे तुम्ही नक्की अशा प्रकारे काजू आणि मिल्क पावडरची एकत्र पेस्ट करून गाजरचा हलवा करून बघा, आणि खरोखर खूप छान लागतो। ह्यामध्ये मी वेलची पावडर पण घातलेली, पण व्हिडिओ थोडा स्किप झाला, त्याच्यामुळे वेलची पावडर पण तुम्ही नक्की घाला। शेवट वेलची पावडर घातली तरी चालून जाते। आता हा गाजरचा हलवा मी घाईघाईत केलेला, पण एक नंबर असा झालेला। आणि थोडासा असा मला जास्त घट्ट होऊ दिला नाही मी, कारण मला थोडी घाई होती, तयारी करायची होती। पण नंतर ना तो सुकून झाल्याच्या नंतर पण तो घट्टच होऊन जातो आणि छान होतं।
आणि त्यानंतर वरती आपलं सजावटीसाठी आपलं थोडेसे काजू बदामचे तुकडे घालून घेतले. छान होते. अशा प्रकारे आपण नक्की करा. मी गॅस बंद करून घेतला. एक नंबर असा गाजरचा हलवा झालेला आहे. हे बघा मंडळी, छान असा मी आपणास गाजरचा हलवा खवा न घालता करून दाखवलेला आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा, स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.